अनुभवाची कमतरता आणि समन्वयाच्या अभावामुळे सायंकाळच्या सत्रातील सामन्यात सुभाषनगर फुटबॉल क्लबला दिलबहार तालीम मंडळाकडून 3-0 गोल फरकाने पराभवाचा सामना करावा लागला। तर सकाळच्या सत्रातील सामन्यात बलाढ्य बालगोपालने तुल्यबळ प्रॅक्टिस क्लबवर 3-1 अशा गोल फरकाने विजय मिळवत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला। बालगोपाल तालीम मंडळाच्या वतीनं माजी आमदार स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलंय। या स्पर्धेत शुक्रवारी सायंकाळच्या सत्रात दिलबहार तालीम मंडळ आणि सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात सामना झाला। सुरुवातीपासूनच दिलबहारनं या सामन्यावर वर्चस्व ठेवलं। सामन्याच्या 6व्या मिनिटाला शोएब बागवाननं दिलेल्या पासवर प्रथमेश भोसलेनं गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। त्यानंतर सुभाषनगरकडून गोलची परतफेड करण्यासाठी चढाया झाल्या। दरम्यान सामन्याच्या 20व्या मिनिटाला दिलबहारच्या प्रतीक कांबळेनं दिलेल्या पासवर अजीज मोमीन यानं गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। तर सामन्याच्या 32व्या मिनिटाला अजीज मोमीनच्या पासवर क्लिंटो फ्रेंकी यानं गोल नोंदवत पूर्वार्धात दिलबहार संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। सामन्यात वापसी करण्यासाठी उत्तरार्धात सुभाषनगर फुटबॉल क्लबकडून प्रयत्न झाले। गोलची परतफेड करण्यासाठी नितीन पवार, प्रवीण सुतार, आकाश मोरे, सुनील सावंत, प्रकाश संगपाळ यांनी चढाया केल्या। मात्र समन्वय आणि अनुभवातील कमतरतेमुळे त्यांचे प्रयत्न फोल ठरले। या सामन्यात दिलबहार संघानं 3-0 अशा गोल फरकाने विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला। सकाळच्या सत्रात संयोजक बालगोपाल तालीम मंडळ आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लब या दोन तुल्यबळ संघात सामना झाला। सामन्याच्या प्रारंभापासूनच दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांच्या गोल क्षेत्रात आक्रमक चढाया केल्या। सामन्याच्या 13व्या मिनिटाला प्रथमेश जाधवनं, 39व्या मिनिटाला शिंगटे कोमियानं तर 43व्या मिनिटाला रोहित कुर्णे यानं गोल नोंदवत बालगोपाल संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली। या गोलची परतफेड करण्यासाठी प्रॅक्टिस क्लबकडून साहिल डाकवे, सूरज जाधव, ओम घाटगे यांनी चढाया केल्या। सामन्याच्या 56व्या मिनिटाला आकाश बावकरनं गोल नोंदवत संघाची आघाडी 1-3 अशी कमी केली। मात्र निर्धारित वेळेत आणखी गोलची नोंद करता आली नसल्यानं त्यांना पराभवाचा सामना करावा लागला।